ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांती। या ठिकाणी चालू असणारा कठोपनिषद आणि कठोपनिषदाच्या माध्यमातून आपल्या मागच्या पाठामध्ये आपण त्या ठिकाणी यम आणि नचिकेत यांचा असणारा संवाद आणि या संवादाच्या अनुषंगाने जे 3 वर मागितले तर ते पहिले 2 झाले. आता जो 3रा वर आहे, हा 3रा वर नचिकेत यमाकडे कोणता आता अध्यात्मविद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, या ब्रह्मविद्ये संदर्भात असणारा ती काय, ज्याला आम्ही ब्रह्मविद्या म्हणतो, वेदांत म्हणतो, ती ब्रह्मविद्या म्हणजे काय हे या 3ऱ्या वराच्या माध्यमातून नचिकेत यमाकडे मागण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या ठिकाणी 20वा असणारा मंत्र मागच्या पाठाला आपण पाहिला काय, ये यम प्रेते विगेत्स मनुष्य अस्ति तेकेनायमस्ति तिचैके एतद्विद्या मनुष्टस्तयाहं मराणामेशवरस्तृतीयः. अशा प्रकारे संपूर्ण जनमानसामध्ये, सर्व भौतिक लोकांमध्ये, सर्व लोकांमध्ये, लोकसंग्रहामध्ये प्रायः एक गोष्ट प्रचलित आहे. ते आपण मागच्या पाठाला पाहिलं. एक आस्तिक आणि एक नास्तिक. देहाव्यतिरिक्त आत्म्याची सत्ता मानायची का, देह म्हणजेच आत्मा, बस हाच प्रश्न आहे. अस्तिती एके नायमस्तिती एक. काही लोक काय म्हणतात, अस्ति देहाच्या व्यतिरिक्त आत्मतत्व आहे, तो जाणारा येणारा आहे. अशा प्रकारे त्याचं जे विश्लेषण आहे, हे देहाच्या व्यतिरिक्त ते जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाला घेऊन मग त्याच्यानंतर ते आहे, तर मग त्याचा विचार नंतरचा प्रश्न, मग त्याच्यासाठी वेदांत. परंतु पहिलं मानलं पाहिजे की आहे, परमेश्वर आहे हे पहिलं मानलं पाहिजे. मग तो कसा आहे, मग गणपती असेल तर एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं. हे त्याचं वर्णन नंतर आहे. गणपती आहे एकदा मान्य केलं की तो कशा प्रकारे आहे, मग त्याचा असणारं प्रत्येक जो ध्यान आहे, प्रत्येक देवाचं, देवतांचं, त्या ध्यानामध्ये काय आहे, तर त्या ध्यानामध्ये त्याचं असणारं वर्णन आहे. आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून जे वर्णन आहे, त्या माध्यमातून त्या ईश्वराची, त्या परमेश्वराची असणारी प्रतिमा जी आपण तयार करतो, मंदिरामध्ये आपण ठेवतो, ती जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा कशी काय केली, तर त्या ध्यानामध्ये जसं त्याचं वर्णन केलेलं आहे, एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं, पाश अंकुश धारण केलेलं आहे, एकदंत आहे, चतुर्हस्त आहे, रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं. संपूर्ण त्याचं शरीर जे आहे रक्तवर्णित आहे. त्याला काय आवडतं, त्याला लाल रंगाची फुले त्याला आवडतात. म्हणजे हे सगळं जे आहे हा नंतरचा प्रश्न. पहिला गणपती आहे हे मान्य केलं की मग त्याचं स्वरूप, मग त्याची आराधना काय करायचं. ओम गंग गणपतये नमः. आता काय मूल बीज मंत्र, ओम गंग हा बीज मंत्र, गणपतये नमः हा त्याला जोडलेला. मूल मंत्र काय, बीज मंत्र, ज्याच्यामध्ये संपूर्ण ज्याला म्हणतो आपण काय ऊर्जा स्थापित झालेली आहे, त्याला बीज मंत्र असं म्हणतात. ज्याप्रमाणे वृक्ष कितीही मोठा असला, वटवृक्ष असेल किंवा इतर कोणतेही वृक्ष, किती त्याचं असतं ठेवलेलं कुठं असतं, तो त्या एवढीशा एका बीजामध्ये तो असतो. तसं त्या बीजामध्ये इथे सुद्धा काय, तर ह्या बीजामध्ये सुद्धा त्या परमेश्वराचं असणारं स्वरूप, त्याची असणारी शक्ती. म्हणून बीजमंत्राला आपल्याकडे फार महत्त्व आहे. त्याचा प्रत्येकाचा बीजमंत्र आहे. जसा गणपतीचा असणारा बीजमंत्र कोणता, ओम गंग हा बीजमंत्र आहे. आणि त्या बीजमंत्राच्या अनुषंगाने मग त्याची असणारी आराधना असा प्रत्येकाचा. म्हणून अशा प्रकारे पुढं त्याचा विषय चालू होतो. तसं या ठिकाणी अस्तिती एके नायमस्तिती एके. काही म्हणतात देहाच्या व्यतिरिक्त आत्मतत्व आहे,
काही काय म्हणतात देहाच्या व्यतिरिक्त आत्मतत्व नाही, मग देह म्हणजे आत्मा आहे. मग अशा प्रकारे कन्फ्युजन जे निर्माण झालेलं आहे सर्वांमध्ये, हे जे कन्फ्युजन आहे, कन्फ्युजन दूर करण्यासाठी एतद् विद्याम अनुशिष्टस्त्वयाहम, त्याकरता मी काय आपल्याकडे ह्याविषयी विचारणा करत आहे. वराणाम येश वरस्तृतीयः, म्हणून अशा प्रकारे जे काही या ठिकाणी मी वर मागितलेले आहेत त्या वरांमध्ये हा तिसराच वर मी आपल्याकडे मागत आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी तिसऱ्या वराच्या माध्यमातून जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व अथवा त्याचं असणारं स्वरूप ज्या ठिकाणी नचिकेत यमाकडे मागत आहेत. मग त्यानंतर आता शिष्याची परीक्षा घेण्याकरता की खरंच त्याच्यामध्ये, कारण त्याच्यासाठी काय सांगितलंय, वेदांत शास्त्रासाठी अधिकारी कोण सांगितलं, विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षत्व, हे सगळं वैराग्य आहे, हे सगळं त्याच्यामध्ये पाहिजे. इह मत्र फलभोग विराग, इथून पासून स्वर्गलोकापर्यंत असणारे जेवढे फलभोग आहेत या सगळ्यांप्रती मनामध्ये जुगुप्सा भाव निर्माण झालेला पाहिजे. काही नको, एकांते सुखमाप्स्यताम, अशा प्रकारे असणारी साधकाची ज्यावेळेस वृत्ती होईल, एकांत त्याला प्रिय वाटायला लागेल, जनसंग्रह नको, लोकसंग्रह नको, शांत एकांतात बसावं, चिंतन करावं, अशा प्रकारे ज्यावेळेस वाटायला लागेल आपल्याला, निवांत राहावं असं ज्यावेळेस आपल्याला वाटायला लागेल, त्यावेळेस समजायचं की आता साधना योग्य पथावर चाललेली आहे. म्हणजे आता खरोखर काहीतरी आपल्या अंतःकरणामध्ये जे केलेली साधना, केलेलं श्रवण मननाच्या अनुषंगाने काहीतरी चित्तशुद्धी व्हायला लागलेली आहे. हे असं समजा की आता आपण योग्य मार्गाने चाललेलं आहे. अंतःकरणामध्ये सजातीय वृत्तीचा असणारा प्रवाह, हा सजातीय वृत्तीचा असणारा प्रवाह या ठिकाणी आरंभ झालेला आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस विवेक, वैराग्य, दैवी गुणसंपत्ती आणि शेवट मोक्षाची इच्छा, मुमुक्षा म्हणजे काय, मोक्तुम इच्छा, मोक्षाची इच्छा की मला हे काही नको, जन्म आणि मरणाचं असणारं चक्र आहे, पार व्हावं, असणारा भवसागर सांगितला, हा भवसागर पार होऊन परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते प्राप्त व्हावं, ते मुमुक्षुत्व. या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या की मग त्याला वेदांताचा असणारा उपदेश आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आता याला ही विद्या सांगायची आहे. हा आता त्याच विद्येवर आलेला आहे नचिकेत. यम आता विचार करतायत की काय झालं, आता याला किती सांगायचं आहे. मग हा आता याला कोणती विद्या मागतोय, अध्यात्मविद्या मागायला सुरुवात केली. मग अध्यात्मविद्या जी आहे ही अध्यात्मविद्या प्राप्त करण्यासाठी हा जो बालक आहे याच्यामध्ये हे सगळे गुण आहे का, याच्यामध्ये तो अधिकार आहे का. कुठल्या गोष्टीला अधिकारी व्यक्ती पाहिजे. अधिकार नसताना जर एखादी गोष्ट आपण दिली तर त्याचा काय होतो, आपण म्हणतो त्याचा गैरउपयोग होतो. मग या अनुषंगाने या ठिकाणी आता काय करतात, मग यम आता याचा काय अधिकार पाहण्यासाठी की नचिकेता आता खरोखर अधिकार आहे का तो पाहण्याकरता, म्हणून आता नचिकेताला किंचित प्रलोभन देण्याचा प्रयत्न, पुढचे असणारे जे मंत्र आहे 21, 22, 23, 24, 25 पर्यंत त्याला प्रलोभन देत आहेत की हे देतो, ते देतो, काय नाही त्या गोष्टी विचारत बसतो, तुला छानपैकी हे देतो, राज्य देतो, अमुक देतो, तमुक देतो, स्वर्ग देतो, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही तुला देतो. कारण तू जो प्रश्न केलेला आहे अत्यंत दुर्मिळ आहे. पूर्वकालामध्ये देवतांनी सुद्धा अशा प्रकारे प्रश्न केले होते. अशा प्रकारे या ठिकाणी नचिकेताला यमराज म्हणतात. आणि अशा प्रकारे असणारा 20व्या मंत्राच्या द्वारे प्रश्न 21, 22, 23, 24, 25 मंत्राच्या द्वारे काय तिथं प्रलोभन या ठिकाणी यम देण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून 21 आणि 22व्या मंत्राच्या द्वारे म्हणतात देवैरत्रापि विकित्सितं पुरा नहि सुविज्ञेय मनुरेश धर्मः
अन्यं वरं नचिकेतो वृणीष्व मामो परोत्सिरतीमसृजैनं देवैरत्रापि विकित्सं किल त्वं च मृत्युयन्न सुज्ञेयमाथ्य वक्ता चास्य त्वादृगन्यो न लभ्यो नान्यो वरस्तुल्ये तस्य कश्चित्. अशा प्रकारे का याविषयी देवैही अत्रापि देवता सुद्धा याविषयी काय झाले होते, पूर्वकालामध्ये काय झालं होतं, संदेह निर्माण झाला होता त्यांना सुद्धा. म्हणून बृहस्पतीकडे कोण गेले, तिथे देवतांचा असणारा राजा इंद्र, असुरांचा राजा असणारा विरोचन. मग कशासाठी गेले, तर हीच विद्या ब्रह्मविद्येचा उपदेश व्हावा म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते. आणि म्हणून देवता सुद्धा ही जी ब्रह्मविद्या आहे या ब्रह्मविद्येच्या अनुषंगाने तिथे देवता सुद्धा या विषयामध्ये कन्फ्युजन, संदेह त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. विकित्सिकितम पुरा, त्यांच्या मनामध्ये काय झाला होता, संदेह झाला होता. कारण का, नाही सुज्ञेयम अन्वेष धर्म, हा जो धर्म आहे ना हा कसा अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म शास्त्र त्याचं व्याख्यान करतं. कसा आहे तो, सूक्ष्मात अतिसूक्ष्म. त्या जगतामध्ये जेवढ्या सूक्ष्म वस्तू आहेत त्या सूक्ष्मपेक्षा वस्तूंपेक्षा हा अत्यंत सूक्ष्म दर्जाचा आहे, म्हणजे अत्यंत बारीक आहे असा असणारा. म्हणून काय, कारण हा म्हणून नाही सुविज्ञेय अनुएष धर्म, हा अत्यंत काय, अत्यंत दुर्वेज्ञ, अत्यंत सूक्ष्म आहे. एवढा सहजासहजी तू म्हणशील की हा सहज काय कर आमल गवत, तसा आवळा ज्या हातावर ठेवल्यावर प्राप्त होतो तसा तू म्हणशील ही विद्या मला लगेच प्राप्त होईल. म्हणून राजविद्या राजगुह्य गीतेने सांगितलं. कोणता 9वा अध्याय जो आहे गीतेचा, काय सांगितलं त्याचं अध्यायाचं नाव आहे, तर राजविद्या आणि राजगुह्य. अत्यंत राजविद्या म्हणजे अत्यंत प्रकाशित, सर्व ज्या विद्या आहेत बाकीच्या या सर्व विद्यांमध्ये अत्यंत देदीप्यमान प्रकाशित असणारी विद्या कोणती असेल तर ही ब्रह्मविद्या, म्हणून ती राजविद्या. परंतु आहे कशी, राजगुह्य, म्हणून दोन्ही बरोबर घेतले. अत्यंत तेजस्वी आहे परंतु अत्यंत गुह्य सुद्धा आहे. तेच सांगितलं या ठिकाणी. अत्यंत मनुएष धर्म, सहज वाटेल की जातो आणि आत्मविद्या प्राप्त करतो. म्हणजे या सगळ्या ज्या कथा त्या ठिकाणी आलेल्या आहेत सर्व कथांच्या माध्यमातून उपनिषदांमध्ये त्या कथांचं तात्पर्य तेच आहे. श्वेतकेतूची असणारी कथा असेल, इतर आहेत कथा, त्या सर्व कथांच्या माध्यमातून तेच सांगण्याचा प्रयत्न केला की जरी गेला गुरुकडे तरी तो उपदेश होईलच. कारण का, अनधिकारी असेल तर गुरु सुद्धा उपदेश देणार नाही. म्हणून तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया सांग उपदेशन दे. त्यानंतर पहिलं साष्टांग दंडवत सेवा आणि परिप्रश्न, आणि त्यानंतर उपदेशन तिथे ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शन. त्यानंतर त्यांना वाटलं की याला उपदेश आता करावा तर ते उपदेश करतील. कारण का हा विषय असा सूक्ष्म आहे अत्यंत. वेदांताकडे कुणी येत नाही. उपनिषद गीतेपर्यंत येऊन थांबतात, काय हरकत नाही. गीता कसं सर्वांसाठी सहज सुलभ आहे. गीतेमध्ये सगळे विषयाला अनुकूलता आहे. प्रकृतीच्या अनुषंगाने कर्मयोग आहे, ध्यानयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे. त्या अनुषंगाने जशी जशी प्रकृती त्या अनुषंगाने त्या प्रकृतीच्या अनुषंगाने तो योग करत तो परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. म्हणून गीता सर्वांसाठी सर्वश्रेष्ठ ग्रंथ. पुन्हा उपनिषद आल्यानंतर माणूस म्हणतो थोडं किचकट विषय आहे, इकडे जायला नको. आणि म्हणून का, हा अत्यंत सूक्ष्म. तेच म्हणूनच, कारण हा सूक्ष्म जरा सहज कळण्यासारखा नाही. हा तुला वाटते की सहज होतोय, सहज कळेल नाही. आणि म्हणून तू काय, अन्यम वरम नचिकेतो वृणीष्व मामो परोत्सिरतीम सृजैनम. आणि म्हणून तू काय कर नचिकेता, हा विषय अत्यंत दुर्लभ आहे. तू त्यामुळे काय कर, हे सोडून दुसरं काही माग, एखादा दुसरा वर मागून घे, काही हरकत नाही. पण हाच वर पाहिजे असा अट्टहास करू नको. कारण हा दुसरा वर मागून घे
आणि तू मला काय या ठिकाणी मरोत सृजती मा सृजैनम, आणि म्हणून तू काय कर, मला थांबू नको. कुठल्याही परिस्थितीत तू माझ्यासाठी हा वर सोडून दे, किंवा तू काय कर या वराचा जास्त विचार करू नको. मी तुला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जे काही मागशील ते तुला द्यायला तयार आहे, पण ह्याविषयी तू मला प्रश्न करू नकोस. त्यावर नचिकेत म्हणतो, देवैरत्रापि चिकित्सं किल त्वं च मृत्युयन्न सुविज्ञेयमात्थ वक्ता चास्यत्वादुनन्यो न लभ्यो नान्यो वरस्तुल्ये तस्य कश्चित. काय म्हणतात त्या नचिकेत मग त्यावर पुन्हा म्हणतात, यमराज म्हटले की दुसरं काही माग, परंतु हे सोडून सगळं माग, पण हा वर काय मागू नकोस. त्याच्यावर नचिकेत म्हणतो, हे यमराज काय याविषयी निश्चित देवतांना देव तुम्ही जे म्हणताय ना, काय देवई रत्रापि विचिकित्सम पुरा, की देवांना या विषयामध्ये निश्चितपणे संदेह झालेला होता. काही हरकत नाही, मी मान्य करतो काय की देवांना याविषयी संदेह झालेला निश्चितपणे संदेह झाला होता, आणि असेल या त्याप्रमाणे या सहज जाणण्यासारखे आपण मानत नाही. आणि तुमचं म्हणणं पण तेच आहे, देवतांना पण संदेश झालेला आहे, आणि तुमचं सुद्धा म्हणणं काय, त्वं च मृत्यो यन्न सुनेयमात्थ, की तुमचं म्हणणं काय तेच आहे की हा जो विषय आहे ब्रह्मविद्या, हा जो विषय आहे हा ब्रह्मविद्या हा विषय सहज कळण्यासारखा नाही. देवतांना सुद्धा तिकडे संशय झालेला आहे. मग काय, त्यामुळेच मला ते जाणायचे आहे म्हणतोय. म्हणूनच काय काय असतात, हे त्याला नाही कळलं ते त्याला नाही कळलं, मग यांची ॲटिट्यूड होते की मला ते मी जाणल्याशिवाय राहणार नाही, बघू काय आहे, तिथे जाऊनच पाहतो. तसं या ठिकाणी नचिकेताच्या मनामध्ये तोच प्रश्न निर्माण झाला, अरे देवतांना संदेह आहे, तुम्ही म्हणता अत्यंत सूक्ष्म आहे, मग आता मला जाणूनच घेऊ दे. आपल्या पण सर्वसामान्य व्यवहारामध्ये एखादी गोष्ट अत्यंत दुर्लभ असेल, आणि मग सगळे मित्र वगैरे असणारा परिवार वगैरे गप्पा मारत असेल की ते असं आहे, ते तसं आहे, तिथं जाणं कठीण आहे, अमुक आहे तमुक आहे, मग एखादा काय म्हणतो, हो एवढं आहे का, मग मी जाऊन येतोच, बघूनच घेतो काय येते. तसं देवतांना सुद्धा संशय आहे, तुम्ही सुद्धा म्हणता अत्यंत दुर्विज्ञेय आहे. मग आता काय, मी निश्चितपणे त्यामुळेच आता काय करतो, माझ्या मनामध्ये त्याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे की काय आहे नक्की, आणि म्हणून त्यामुळेच मला ते जाणावयाचं आहे. आणि त्याचप्रमाणे याविषयी नंतर त्याप्रमाणेच वक्ताच्या अस्य तो द्रगण्यो न लभ्य, की अशा प्रकारे तुमच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याचं एवढं व्यवस्थित विश्लेषण छानपैकी शिकवा, त्यामुळे तुमच्यापेक्षा दुसरा एखादा वक्ता येईल आणि मला त्याचं काय विश्लेषण करत बसेल, काही नको. तुम्ही अतिशय योग्य रीतीने मला जसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे तुम्ही काय कराल, त्याचं विश्लेषण करत जाल, मला व्यवस्थित शिकवत जाल. आणि म्हणून त्याचप्रमाणे याविषयी वक्ता आपल्यापेक्षा दुसरा कोणीच मला माहिती नाही, तुम्हीच हे सांगू शकता. न अन्यो वरस्तुल्य एतस्य कश्चित्, आणि म्हणून या समान दुसरा कोणता वर नाही, दुसरं काही आता मागू नको. एवढा हा जो वर मागितलेला आहे ना, हाच वर जो आहे तो हाच वर या ठिकाणी मी मागण्याचा प्रयत्न करत आहे. आचार्यांचं असणार भाष्य. आचार्य काय म्हणतात या ठिकाणी पाहू, देवैहि अत्रापि एतस्मिन् वस्तुनि विचिकित्सितं संशयितं पुरा पूर्वं नहि सुविज्ञेयं सुष्ठु ज्ञेयम् असकृतं श्रुतम् इमं प्रकृति जनैः यतः अनुसूक्ष्म एष आत्माख्योद्धर्मः. आचार्य या ठिकाणी त्याचा असणार भाष्य आरंभ करतात. 21 आणि 22व्या मंत्रात आचार्यांच्या भाष्याच्या अनुषंगाने असणारा अनुवाद. काय, नचिकेताने आत्मविद्या संबंधी तिसरा वर मागितल्यावर यमाने त्याला लगेच उत्तर दिले नाही. नचिकेताने तिसरा वर मागितला आणि मागितल्यानंतर यमाने लगेच काय आता उत्तर दिलेलं नाही. मग काय झालं, म्हणून थांबले यम. अरे हा अत्यंत काहीतरी वेगळाच प्रश्न याने आणलेला आहे, अत्यंत कठीण दुर्विज्ञ याचा हा विषय यांनी या ठिकाणी आणलेला आहे. असा एकदम प्रश्न कोणी केला, अनेक जरी विद्यार्थी असेल, एखाद्याने असा वेगळा प्रश्न केला तर काय गुरुजी असतात ते सुद्धा चकित होऊन जातात. आणि हा असा कसं काय यांनी प्रश्न मध्येच काय विचारला हा प्रश्न.
तसं या ठिकाणी यमाला काय वाटलं, 8 वर्षाचा मुलगा आहे, हा काय प्रश्न विचारून करून करणार आहे. आणि मग अशा प्रकारे म्हटल्यानंतर मग इकडे नचिकेताने मग हा प्रश्न केल्यानंतर यमाला सुद्धा आश्चर्य वाटलं. आणि यम सुद्धा काय म्हणून यमाने का तो बोलल्याबरोबर वर मागितल्यावर काही वेळ थांबले. म्हणजे शॉक ज्याला म्हणतो आपण, अरे तो असा बोलेल असं मला वाटलं नाही, तो ही गोष्ट मला विचारेल. त्याचप्रमाणे इथं यमाला वाटलं की हा एवढीसा 7 वर्षाचा आलेला मुलगा काय विचारतोय, ब्रह्मज्ञानाविषयी संदर्भात गोष्टी या ठिकाणी करतोय. म्हणून असे 3रा वर मागितल्या यमाने त्याला लगेच उत्तर दिले नाही. कारण मोक्षाचे साधन जे आत्मज्ञान, त्याचा हा खरोखर योग्य अधिकारी आहे का नाही याची परीक्षा करावी या उद्देशाने त्याचे भाषण केले आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ते दुसरा म्हणजे थांबण्याचं कारण की याला आता द्यायचं झालंच, हा अधिकारी आहे का, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत का, ज्या आत्मविद्येसाठी अपेक्षित अधिकारित्व आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे काय विवेक, वैराग्य, समाधिषटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी पाहिजे. या 4 गोष्टी याच्याकडे आहेत का हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून त्याची योग्य हा आहे का नाही, अधिकारी आहे का नाही याची परीक्षा घेण्यासाठी आणि म्हणून याची परीक्षा करावी या उद्देशाने त्याने भाषण केले आहे. आणि या उद्देशानेच आता यमाने काय केलं, भाषण आरंभ केलं. अनधिकारी मनुष्यास आत्मविद्या सांगू नये असा निषेध आहे. आणि जो अधिकारी नाही त्याला कधीच आत्मविद्येचा उपदेश करू नये असं शास्त्र सुद्धा सांगतं. आणि म्हणून त्याचा म्हणून काय केलं, निषेध केलेला आहे की जो अधिकारी नसेल ना त्याला ती आत्मविद्या सांगूच नये. मग काय होतं, त्याला भ्रमविद्या निर्माण होते आत्मविद्येच्या इथे. मग काय काही जे अपेक्षित नाही अशा गोष्टी तो काय तसा प्रकारे विचार करायला आरंभ करतो. म्हणजे अधिकारी त्याला शिकवावं, तेच या ठिकाणी सांगितलं. आणि मग या उद्देशाने त्यांनी भाषण केलं. अनधिकारी मनुष्यास आत्मविद्या सांगू नये असा तिचा निषेध आहे. आणि म्हणून यम त्याला म्हणतोय, कोणाला, नचिकेताला यम म्हणतात काय, अरे नचिकेता, तू जो वर मागितला आहेस त्याविषयी देवतांनाही पुष्कळ श्रवण केले असले तरी देवताधिकांसुद्धा पूर्वीपासून संशय आहे. तू जो काय वर मागतोय ना आत्मविद्या संबंधी, ती आत्मविद्या शिकण्याकरता म्हणून देवता सुद्धा येऊन गेलेत. त्यांनी सुद्धा ती आत्मविद्या पाहिजे म्हणून या ठिकाणी येऊन गेलेत, त्याचं श्रवण केलं. परंतु अत्यंत दुर्वेदनीय असल्यामुळे त्यांच्या पण बुद्धिपटलावरतीचा प्रकाश पडल्यामुळे काय झालं, पूर्वीपासून त्यांना सुद्धा काय त्या विद्येच्या विषयी अनेक संशय निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून देवांनी सुद्धा पुष्कळ श्रवण केले असले तरी देवाधिकांना सुद्धा पूर्वीपासून संशय आहे. त्यांच्या मनामध्ये सुद्धा याविषयी काय झालं, कन्फ्युजन, संशय निर्माण झालेला आहे, संशय आहे. तसेच हा आत्मा मोठ्या पंडितांना देखील सहज कळण्यासारखा नाही. हा मोठमोठाले जरी पंडित आले तरी त्यांना हे आत्मतत्व एवढं सहज नाही. म्हणून आचार्य त्या ठिकाणी म्हणतात काय, वाक् वैखरी शब्दजरी शास्त्र वाख्यान कौशल्यम वैदुष्याम विदुषाम तद्वत भुक्तये न तु मुक्तये. मोठमोठे याच्यावर वाक् वैखरी शब्दजरी शास्त्र व्याख्यान कौशल्यम सगळं सांगतील, असं आहे तसं आहे, अमुक आहे तमुक आहे, आत्मा तसा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, अमुक तो. परंतु ही सगळी जी विद्या आहे भुक्तये न तु मुक्तये, त्यांच्या भोगासाठीच कारणीभूत ठरेल, न तु मुक्त, मोक्षासाठी घेऊन जाणारी नाही. म्हणून काय, कोणती विद्या मग जी योग्य अधिकारी असेल आणि त्याला दिल्यानंतर मग ती मोक्षाया घेऊन जाईल. आणि मग अशा प्रकारे ते सुद्धा काय झालं, ते म्हणून किती जरी मोठा पंडित असला तरी आत्मविषयी चर्चा किंवा आत्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान त्याला सहज, बाकी सगळं त्याला ज्ञान होईल, शब्दात होईल, संस्कृतचं व्याकरण सांगेल, अमुक सांगेल तमुक सांगेल, सगळं सांगेल, त्याचं पद कोणतं, हे किती, विभक्ती कोणती, अमुक अमुक सगळं सांगत बसेल. पण वास्तविक ते तत्व कसं आहे हे सांगायला गेल्यानंतर पुन्हा त्याला ते सांगता येणार नाही. म्हणून तेच सांगितलं काय, तसेच हा देव तसेच हा आत्मा मोठ्या पंडितांना देखील सहज कळण्यासारखा नाही. मग सामान्य जे पामर आहे त्यांना तो कळणे अतिशय कठीण आहे. मग हा आत्मरूप पदार्थ हा सूक्ष्म म्हणजे अत्यंत दुर्विज्ञेय आहे. आणि अशा प्रकारे
जर पंडितांनाच जर कळत नसेल तर सर्वसामान्य जनांना तू म्हणतोयस त्याचा उपदेश सर्वसामान्य जनांना कसं काय हा आत्मज्ञान करणार? मोठमोठे पंडित जे आहेत त्यांना सुद्धा हे तत्व सहजी प्राप्त होत नाही आणि म्हणून त्यांना कसं होईल? आणि म्हणून हे अत्यंत सूक्ष्म म्हणजेच अत्यंत दुर्वेद्य आहे, सहजासहजी हे प्राप्त होत नाही. म्हणून ज्याचे फल संशयित आहे असा वर मागू नको. आणि म्हणून अशा प्रकारे तू काय जे आहे असं संशययुक्त आहे तो वर जो आहे अत्यंत क्लिष्ट, सहजासहजी सर्वांच्या बुद्धिपटलावर येणार नाही अशा विषयी तू सुद्धा हे नचिकेता विचारणा करू नको. कारण का काहीतरी दुसरा वर माग, याच्या व्यतिरिक्त याविषयी लगेच प्रश्न करायला येऊ नकोस. दुसरा वर माग, तुला मी वर देतो अशी प्रतिज्ञा केल्या असल्याने मी तुझा ऋणी आहे आणि तू सावकार आहे. त्यासाठी उत्तम वर्ण म्हणजे द्रव्य देणारा व मी सावकार जो अधर्म वर्ण असा द्रव्य घेणारा जो तू तो मला हाच वर पाहिजे असा आग्रह धरू नकोस. दुसरा वर माग, तुला दिल्याशिवाय तुझ्या ऋणातून मी सुटणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मला तुला द्यायचंच आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी देणार आहे आणि तू घेणार आहेस. मला काही झालं तरी तुला एक वर हा देणंच आहे. आणि जोपर्यंत तो वर मी तुला देणार नाही तोपर्यंत तुझ्या ऋणातून मी सुटणार नाही. आणि म्हणून तुला जे अपेक्षित आहे याच्या व्यतिरिक्त हा जो तू प्रश्न केला आहे त्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त एखादी गोष्ट मागून घे. ज्याप्रमाणे यमाचे भाषण ऐकून नचिकेत म्हणाला. त्यानंतर हे सगळं ऐकलं. त्यानंतर नचिकेत म्हणतोय, आता काय म्हणतोय नचिकेत? त्या ठिकाणी म्हणतोय, देवैहि अपि अत्र एतस्मिन् वस्तुनि विचक्षितं किल इति भवतः एव न श्रुतं. की अशा प्रकारे म्हणतोय. काय म्हणतोय त्या ठिकाणी? याप्रमाणे यमाचे भाषण ऐकून नचिकेत म्हणतोय, काय म्हणतोय? मी विचारलेल्या प्रश्नाविषयी देवादिकांना संशय आहे, तसेच हे आत्मतत्व काय अत्यंत सहज कळण्यासारखे नाही, पंडितांना देखील अत्यंत दुर्वेज्ञेय आहे असे आपणच सांगितले. तुम्हीच म्हणताय हे अत्यंत दुर्विज्ञेय आहे. मोठमोठ्या पंडितांना सुद्धा याचं ज्ञान सहज होत नाही. हे सगळं काय म्हणताय? तुम्हीच मला सांगताय. परंतु शिवाय आपल्यासारखा पंडित जगतामध्ये दुसरा कोणीही मिळणे शक्य नाही. परंतु हे सगळं जरी सांगितलं असला तरी याविषयी जाणकार आपण म्हणतो. एखाद्या विषयाचा एखादा मनुष्य काय असतो? जाणकार असतो. प्रत्येक कुठलाही विषय असो. आता आपण नवीन भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो PhD. त्याने त्याच्यावर PhD केली. परंतु आपल्याकडे परंपरागत जे आहे किंवा ज्याने एखादा विषय धरून त्याचा सखोल अध्ययन केलेलं आहे, मग आपण काय म्हणतो? तो त्याचा जाणकार आहे, तो गीतेचा जाणकार आहे, तो अमुक याचा जाणकार आहे. तसं याविषयी तुम्ही जरी मला म्हणत असलात काय हे अत्यंत दुर्विज्ञ आहे, अमुक आहे, तमुक आहे, परंतु त्याचं विशिष्ट जाणकार कोण आहे? तुम्हीच आहात. तुम्हालाच माहिती येते. आणि म्हणून अशा प्रकारे शिवाय आपल्यासारखा पंडित जगतामध्ये दुसरा कोठेही मिळणे शक्य नाही. आणि म्हणून या वराशिवाय याच्यासारखा दुसरा वर कोणताही नाही. आणि म्हणून याच्या व्यतिरिक्त सांगणारे जाणकार तुम्ही उत्तम आहात. म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न केलेला आहे. आणि म्हणून काय करा, याच्या व्यतिरिक्त दुसरं ह्या जगतामध्ये जाणणारी दुसरी कोणतीच वस्तू नाही. यस्मात् परम ना परमस्ति किंचित सांगितलं. यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची कोणतीही वस्तू नाही. आणि तीच वस्तू मी तुमच्याकडे मागतो. कारण का? तुम्ही एकच असे आहात याविषयी परिपूर्ण ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं यथार्थ जसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्याचं तुम्ही विवेचन करू शकाल. आणि म्हणून शिवाय आपल्यासारखा पंडित जगतामध्ये दुसरा कोणीही मिळणे शक्य नाही. आणि म्हणून या वराशिवाय याच्यासारखा दुसरा वर कोणताही नाही. मी विचारलेल्या आत्म्याचे ज्ञान झाल्याशिवाय परमपुरुषार्थ जे निश्रेयस आहे ते मिळणे अशक्य आहे. आणि म्हणून जोपर्यंत याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत परमपुरुषार्थ जो आहे जे निश्रेयस धर्म अर्थ काम आणि मोक्ष, परमपुरुषार्थ मोक्ष सांगितला. बाकीचा आहे धर्म आहे, अर्थ आहे म्हणजे पैसा, कामना आहे, मुलं बाळा आहेत, हे सगळं आहे. परंतु याच्यापेक्षा श्रेष्ठ काय? परमपुरुषार्थ काय? परमपुरुषार्थ मोक्ष.
म्हणून अशा प्रकारे तो जो परमपुरुषार्थ आहे तो परमपुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी काय याचं ज्ञान अपेक्षित आहे. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून या वराशिवाय याच्यासारखा दुसरा कोणताही वर नाही. मी विचारलेल्या आत्म्याचे ज्ञान झाल्याशिवाय परमपुरुषार्थ प्राप्त होत नाही. जोपर्यंत हे आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत प्रत्येक साधकाला जो परमपुरुषार्थ आहे तो परमपुरुषार्थ प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग जे निःश्रेयस आहे ते मिळणे अशक्य आहे. आणि म्हणून जीवनामध्ये ज्याच्यासाठी आहे हे मनुष्य जीवन कशासाठी आहे? मोक्षात. आणि म्हणून दुर्लभ सांगितलं त्यांनी. दुर्लभम त्रयमेव दैवा अनुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व आणि महापुरुष संशय. या तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितल्या. दैव अनुग्रह देवाची कृपा असेल तरच या तीन गोष्टी प्राप्त होतात. कोणती? एक ते मनुष्य शरीर, मुमुक्षत्व म्हणजे हा जो प्रश्न विचारला आहे ते, मोक्ष म्हणजे काय, आणि महापुरुष ते सांगणारा व्यवस्थित सद्गुरू. या तीन गोष्टी आहे अत्यंत दुर्लभ आहे. त्या फक्त दैवी कृपा असेल तरच तुम्हाला प्राप्त होतात. आणि म्हणून या ठिकाणी असा असणार तो परमपुरुषार्थ आहे. तो काय? मिळणे अशक्य आहे. म्हणजे त्याचा उपदेश करणारा सुद्धा सद्गुरू तो त्याच याचा पाहिजे, अधिकारित्व पाहिजे त्याच्यामध्ये, तर ते होणार आहे. आणि मग अशक्य आहे यासाठी मी दुसरावर मागणार नाही. याच वराचे उत्तर पाहिजे. आणि म्हणून नचिकेत हट्ट करतोय आता. म्हणून तुम्ही जरी म्हणत असला काय की ह्याच्यापेक्षा दुसरा एखादा वर हे नचिकेता मागून घे, पण तुम्हाला दुसरं काही नको, हाच वर पाहिजे. कारण जरी दुर्विज्ञ असला तरी तुम्ही कितीही कठीण असलं तरी तुम्ही सहजपणे ते शिकवण्यात अत्यंत पंडित आहात. आणि म्हणून तुमच्याकडनंच मला दुसरं काही नको, मला हाच वर या ठिकाणी अपेक्षित आहे असं नचिकेत म्हटल्यानंतर पुन्हा आता त्याला प्रलोभन देण्याकरिता शिष्याची आता परीक्षा झाली आहे की खरंच किती उतरतोय बघू. आणि म्हणून त्याचे असणारे प्रलोभन जे आहे ते पुढच्या तिन्ही मंत्राच्या द्वारे 23, 24 आणि 25 या तीन मंत्राच्या द्वारे यम त्या ठिकाणी नचिकेताला असणारे प्रलोभन. मी तुला अमुक देतो, मी तुला तमुक देतो. काय काय देतो? शतयुध पुत्रपौत्रान् वृष्ण्वा बहून् पशून् हस्तिरश्वान् भूमिर्महदायतनं वृणीष्व स्वयं च जीवो शरदो यावदिच्छसी. की अशा प्रकारे तुला भरपूर काही मी देण्याची तयार. पुत्र पौत्र अनेक प्रकारच्या जमिनी, उत्तम आरोग्य, या सगळ्या गोष्टी मी तुला देतो. परंतु हा प्रश्न तू माझ्याकडे काही विचारू नकोस. म्हणून असणारी नचिकेताची असणारी परीक्षा, पुन्हा त्याला असणारी काही प्रलोभन त्या ठिकाणी या तीन मंत्राच्या द्वारे 23, 24, 25 मंत्राच्या द्वारे त्या ठिकाणी यम नचिकेताला सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याचा असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. उद्या